त्या ताटांचा सुद्धा आवाज होणार आहे, त्या भांड्याचा आवाज होणार आहे, नाच गाण्याचा आवाज होणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्या तलवारींचा सुद्धा आवाज झाला पाहिजे. ही बातमी बहिर्जीने आणली. बहिर्जी इज नॉट जोक. काय करावं, कुठे करावं, मॅनेजमेंट भयानक. आणि त्याच संधीचा फायदा साधून आपण हे काम करावं. वेळ संध्याकाळची होती म्हणून किंवा राजाराम पालता जन्माला आला, पंत सांगत आले, महाराज म्हणतात आला येऊ द्या. तो पाचशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. बी पॉझिटिव्ह. आम्ही का घेऊ नये, आम्ही का स्वीकारू नये. काहीकडे जातो, त्या बुबाकडे जातो, त्या ह्याच्याकडे जातो, दोरखंडा बांधतो, हातात हे करतो, ते करतो, अंगारा लावतो, दुपारा लावतो, यांचं बरं झालं, त्यांचं बरं झालं. अहो, आपण सायन्सचे शिक्षक सुद्धा याच्यावर विश्वास ठेवतात. आणि मग मला वाटतं की नरेंद्र दाभोळकर यांचं आयुष्य उगाच फुकट गेलं असं मला वाटायला लागतं. गोविंद पानसरे यांचं जगणं उगाच व्यर्थ गेलं असं वाटायला लागतं. कलबुर्गी या सगळ्या लोकांच्या जगण्याकडे पाहत असताना यांनी नेमकं या लोकांसाठी हे सर्व केलं. गौतम बुद्धांनी आयुष्यभर सांगितलं की मूर्ती पूजा करू नका, तुमच्या ठाई तुमच्या स्वतःचं डेव्हलपमेंट करा, तुमचा स्वतःचा विकास करा, तुमच्या स्वतःचा शोध घ्या आणि त्या अत्यंत उच्च पातळीच्या समाधानापर्यंत पोहोचा. पण आम्ही त्यांच्याच मूर्तीची आज पूजा करायला लागलो हे कुठंतरी आम्हाला पाहत नाही. म्हणजे विचार काय असतो, जगणं काय असतं, आकार काय असतो याला फारकत घेऊन जर वेगळ्या पद्धतीने आम्ही जगायला लागलो, ते जर मान्य करायला लागलो तर निश्चित रूपानं आमच्या विचारांचा तोकडेपणा किंवा आम्ही त्या महापुरुषांना समजून घेण्यामध्ये 100% कमी पडलो हे आम्हाला सांगायला किंवा आम्हाला सांगावंच वाटायला लागतं. वेळेचा विचार करता, वेळेचं गांभीर्य लक्षात घेता सरांनी सांगितलं 30 मिनिटामध्ये ठीक आहे, पण त्याच्याही पुढे जातोय टाइम तर थोडं उरकण्याचं काम मी करतो. विचारांची श्रीमंती निश्चित रूपानं आपल्या सर्वांना असावी, ती सर्वांना यावी. पैसा तोडका, पैसा अडका किंवा या गोष्टी आपण कधी घेऊन येत नाही. एक विचारवंत म्हणून जातो की माणूस जन्माला आला गरीब होता, मी समजू शकतो, पण मरताना सुद्धा तो गरीब होता हे मला ऐकायला नको वाटतं. का नको वाटतं की त्याने त्याच्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही याची प्रचिती ते मला वाक्य देतं. आणि मग मला वाटायला लागतं की त्यानं काहीतरी करायला पाहिजे होतं. तसं विचाराची श्रीमंती या महाराष्ट्रामध्ये आला आणि विचाराची श्रीमंती जर त्याच्याकडे नसेल तर मला वाटतं त्याच्या इतका कमीपणा दुसरा कुठलाही असू शकणार नाही. कारण जेही झालं, जेही निर्माण झालं, या देशानं जगानं महाराष्ट्राकडे यावं, नतमस्तक व्हावं आणि जगण्याचा अर्थ समजून घ्यावा. एवढी सुबत्ता, एवढं सामर्थ्य, एवढा अलौकिक या महाराष्ट्राचा आहे, इथल्या मातीचा आहे. म्हणूनच की काही सिंधुताई सपकाळ नेहमी म्हणायच्या या इथल्या महाराष्ट्रातल्या मातीचा गंध, इथल्या महाराष्ट्राच्या मातीचं माणुसकी पण एवढं आहे की जिवंत माणसाला कधीच त्याचा सन्मान होत नाही. गेल्यानंतर मात्र त्याला वेगवेगळे पारितोषिक सन्मान आणि त्याची पूजा अर्चा जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. ते जिवंतपणी यावं, जिवंतपणी व्हावं, तो सन्मान इथल्या माणसाला तो जिवंतपणी मिळावा हे काम निश्चित रूपानं आपलं आहे, ते आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून व्यसनादींच्या बाबतीत सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मावळे असतील कुणीही नव्हतं. अंधश्रद्धेच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. अमावस्येच्या रात्री किंवा याच्या पुढे जाऊन सिंहगडाची लढाई सुद्धा अमावस्येच्या दिवशीच झाली होती. सिंहगड सुद्धा अमावस्येच्या दिवशीच घेतलं होतं. अंधारी रात्र बैलांना त्यांच्या शिंगांना मशाली लावून चुकवा गनिमी काव्याचा वापर करून मोजक्या सैन्यावरती हे स्वराज्य उभा करण्याचं काम त्यांनी केलं. इतकंच नाही तर आज दैववादी दृष्टिकोन याच्याविषयी थोडं बोलणं मला महत्त्वाचं वाटतं. थोड्या मुद्द्यावरती बोलत जातो, महत्त्वाचं वाटतं म्हणून बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार इंग्लंडमध्ये आहे की अमेरिकेमध्ये आहे की रशियामध्ये आहे आम्हाला घेणं नसावं. त्या तलवारीच्या मागे 4 बोटाच्या अंतरावर आमचं मनगट होतं. ते आजही आमचं मनगट आहे. आजही आमचं मनगट शाबूत आहे. आजही अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर त्याच्यासोबत लढण्यासाठी ते मनगट असावं. ते आहे प्रतीकाच्या मध्ये आणि प्रतिमांच्या मध्ये आणि मूर्तीच्या मध्ये आपण गुंतून न राहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरत्या न करता, त्यांना देवत्व बहाल न करता, त्यांना एक आयडियल किंवा त्यांचं मंदिर न करता त्यांचं आचरण, त्यांचं कर्तृत्व आमच्या जगण्याचा हिस्सा व्हावं आणि त्यांचा पराक्रम हा आमच्या जगण्याचा भाग व्हावा. जगणं त्याच्यातून आम्हाला उचलता यावं, जगणं आम्हाला त्याच्यातून सावरता यावं, त्याच्यातून आम्हाला जगण्याचा अर्थ कळावा. तो इतिहास आमच्या डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नाही तर तो इतिहास आमच्या डोक्यामध्ये उतरवण्यासाठी आहे. आणि आपल्या बंद पडलेल्या बुद्धीच्या चाव्या, ज्या काही बंद पडलेली बुद्धी आहे त्या विचारांच्या चाव्या, त्यातून तो विचार म्हणजे खुला करून तो सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो आहे.
हा अट्टास आपला असावा, हे विचार आपले असावेत आणि त्याच्यातून ते निर्माण व्हावं. आणि म्हणून दैववादी दृष्टिकोन आपला संपावा. कार्य, तत्परता, कर्म, कर्तृत्व याच्यावर आपला विश्वास जास्त असायला हवा. कारण आपण 21व्या शतकामध्ये विज्ञानाच्या युगामध्ये राहणारी आपण माणसं आहोत. जे काही आहे ते घासून पुसून आणि तावून एखादी साधी वस्तू घ्यायची असेल तर 10 दुकाने पालती घालणारी माणसं आम्ही. एखादा साधा विचार स्वीकारायचा असेल तर तो सहजासहजी आपण स्वीकारू नये, कारण ते आपल्या विचाराची श्रीमंती आहे. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा विचाराची श्रीमंती कधीही चांगली असते. आणि म्हणून साने गुरुजी नेहमी म्हणायचे की तुमच्या देशातल्या युगाच्या तोंडातलं मला गाणं सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशातलं भविष्य सांगेन. स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यासाठी म्हणून, देशामधले अन्याय अत्याचार दूर व्हावा म्हणून, देश स्वतंत्र व्हावा म्हणून ते गाणं असेल तर निश्चित रूपाने इथं भगतसिंग आहे, राजगुरू आहे, सुखदेव आहे आणि येणारा काळ देशाचा उज्ज्वल आहे. हे मला वाटतं कुठल्या भविष्यकाराला विचारायची गरज त्या काळामध्ये पडली नसावी. कारण ज्यांच्यामध्ये जे होतं ते त्यांनी देशासाठी बहाल केलं आणि म्हणून आज सुंदर, स्वच्छ, छान असं लोकशाही प्रशासन आज आपल्यासमोर दिसतं. आम्ही नेहमी म्हणतो की गाडीवरती असतं, इकडं असतं, तिकडं असतं, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, कारण आम्ही आता हातामध्ये बांगड्या घातलेल्या आहेत, आम्हाला काही करता येत नाही. या गोष्टी कुठेतरी चुकीच्या वाटायला लागतात. राजे तुम्ही पुन्हा यावं तर स्वराज्याचं, लोकशाहीची सुंदर संकल्पना बघण्यासाठी यावं, हा अट्टास आमचा असावा. तुम्ही यावं आणि परत काहीतरी करावं, हे नाही. आज तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसाच्या जबाबदाऱ्या आहेत. एक कर्तव्यदक्ष नागरिक या देशाचा, एक कर्तव्यदक्ष मतदार या देशाचा नागरिक म्हणून तुमच्यासोबत संवाद साधत असताना ही जबाबदारी आज आपल्या ठाई आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या, मुलाबाळांच्या ठाई असेल. निश्चित रूपानं त्यांनाही वाटावं की आपला वडील, आपला पालक, आपला गुरुजी, आपला शिक्षक, आपला प्राध्यापक, आमचे प्राचार्य हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला घडवते झाले आणि म्हणून त्याची परिणिती म्हणून आज आम्ही जगतो आहोत की भावना त्यांच्या ठाई आयुष्यभर राहावी, यासाठी आपण काम करणं मला आजच्या दिनाच्या निमित्तानं महत्त्वाचं वाटायला लागतं. ह्याची अपेक्षा निश्चित रूपाने एक तुमचा विद्यार्थी, एक तुमचा सहकारी म्हणून मी आपल्याकडून करणं हे मला गरजेचं वाटायला लागतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगते झालो, बोलते झालो. सरांनी सांगितलं की कोकण दर्शन केलं, रायगड पाहिला, प्रतापगड पाहिला, महाबळेश्वर पाहिला, सगळे गड किल्ले पाहिले. 422 किल्ले, गड आहेत, किल्ले आहेत, तह झाले. अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले प्रसंग सांगून त्याच्यातलं काहीतरी सांगण्यापेक्षा मला वाटतं की हा विचार सगळ्यापर्यंत पोहोचवणं हीच आज काळाची गरज होऊन बसलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या काळावरती जाऊन तिथला प्रत्येक क्षण, तिथला प्रत्येक दगड, तिथली माती भाळाला लावून फक्त भावनेच्या भरात नाही तर कर्तृत्वाच्या जाणीवानं एक आत्मनिर्भर किंवा स्वतःचं जगणं, स्वतःचं आयुष्य आणि समाजाचं आयुष्य यांच्यामध्ये कुठेतरी गुंफण घालून ती प्रतिमा, ती प्रतीकं किंवा त्या सर्व गड किल्ल्यावरचं जे काही कार्यकर्तृत्व आहे ते जगण्याचा भाग समजून आपण इतरांपर्यंत पेरते व्हावं. निश्चित रूपाने येणाऱ्या काळामध्ये त्याची चांगली कणसं किंवा त्याला आलेला जे धान्य आहे, त्याचा जो माल आहे तो खाऊन इथल्या पिढ्या सात्विक, इथल्या पिढ्या समृद्ध, इथल्या पिढ्या अत्यंत आनंदी आणि इथला सगळा देश जगाला वाटावा की आपण भारताचा काही हिस्सा नाही असा झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहानं साजरी झाली हे समाधान घेऊन प्रत्येक मावळा, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक लोकशाहीतला अर्थ, प्रत्येक नागरिक समाधानानं झोपल्याशिवाय राहणार नाही. ही जाणीव, ही भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र उकरडे साहेब यांनी या ठिकाणी पाचारण केलं. सन्माननीय मोरे साहेब आपल्या प्रशासनाचे सर्व म्हणजे प्रमुख आहेत, सर्व सन्माननीय मित्र, आपल्या सर्व सन्माननीय या ठिकाणी असणाऱ्या भगिनी, आपल्या सर्वांच्या ठाई या ठिकाणी हे सर्व पोहोचवण्याचं काम मला थोड्या वेळामध्ये तुकड्या भाषेमध्ये निश्चित रूपानं हे पोहोचवण्याचं काम मला करता आलं. याच्यामध्ये काही कमी असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. जर काही आगाऊ जास्तीच असेल तर तेही तुम्ही ते काढून टाकल्याशिवाय राहू नका. आणि जे चांगलं आहे, योग्य आहे, कारण माऊलींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या अल्पमतीला जे मला सांगता आलं, बोलता आलं, देता आलं ते बसायदारांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवता आलं, ते पोहोचवणं मला अत्यंत गरजेचं वाटलं म्हणून ते काम केलं. याच्यामध्ये काही उणिवा असतील तर आपण त्या पूर्ण करून घ्याव्या या माफक अपेक्षा आपल्यासमोर ठेवतो आणि मी माझी जागा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण दिलेला विचार, हा वैचारिक विचार आमचे प्राध्यापक, सर्वच प्राध्यापक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवतील हा आशावाद इथं देतो. आणि यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉक्टर डी.व्ही. मोरे सरांना विनंती करतो, त्याने अध्यक्ष समारोप.